हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू अवर चैनल RAKB। दोस्तों, अगर आपके पास पैसे हैं तो आपके जो भी पेंडिंग ड्यूज है उसे क्लियर कर दो। लेकिन अगर पैसे नहीं है तो टेंशन लेकर परेशान होने की कोई जरूरत नहीं है। आप हमारी वीडियो से सीख सकते हो कि रिकवरी एजेंट्स को किस तरह से हैंडल किया जाता है। और अगर आपको डिटेल इंफॉर्मेशन चाहिए कि आपके केसेस को कैसे मैनेज करना है तो आप हमारी पेड सर्विस भी ले सकते हो, जिसके लिए आपको स्क्रीन पर दिए हुए नंबर पर सिर्फ व्हाट्सएप मैसेज करना होगा। दोस्तों, हम डेली वीडियोस अपलोड करते हैं और अगर आप चाहते हैं कि ऐसी वीडियोस आपको हमेशा मिलती रहे तो चैनल को सब्सक्राइब करके बेल नोटिफिकेशन को ऑन करना ना भूलें। आइए स्टार्ट करते हैं आज की वीडियो और देखते हैं कि कौन से रिकवरी वाले की कैसे ठुकाई होती है। और हमें इंतजार रहेगा आपके प्यारे प्यारे कमेंट्स का कि आपको आज के इस वीडियो में कौन सा पार्ट सबसे अच्छा लगा। धन्यवाद दोस्तों। हॅलो. हॅलो हा. सर, चेतन हालकुंडे बोलताय ना? हा. सर, हे आपलं फ्लाईटचं पेमेंट नाही करायचं का आपल्याला? स्लाइडचा हा, नाही करायचं. का नाही करायचं सर? सांगू शकता मला आपल्याकडे काय काय प्रॉब्लेम आहे सर? सांगू शकता काय प्रॉब्लेम तुम्हाला पेमेंट करायचं? प्रॉब्लेम हा, प्रॉब्लेम स्लाइडला माहित आहे माझे. काय प्रॉब्लेम आहे सर मला सांगा ना. तुम्हाला कसं सांगू? मी तुम्हाला नीट विचारलं ना सर, फ्लाईटचं पेमेंट करायचं का नाही? तुम्ही डायरेक्ट पण बोलता काय विचारलं तुम्ही? का विचारलं म्हणजे सर, आता कॉल तुम्ही मला ओळखताय, मी तुम्हाला ओळखतोय. फ्लाईटवरून बोलतोय सर. असं सांगायचं ना आधी. ओपनिंग द्यायला येत नाही का तुम्हाला? सर बोललं तर फ्लाईटचं पेमेंट नाही करायचं का तुम्हाला? अहो असं बोललं तुम्ही. तुम्हाला ओपनिंग शिकवलं नाही का तिकडं? हा ठीक आहे सर, सॉरी. तर माझं नाव सिद्धार्थ आहे, मी फ्लाईट फायनान्सवरून बोलतोय. फ्लाईटचं पेमेंट आपण कधी करणार आहात? बरोबर फॉर्मॅटने काम करा ना. तुम्ही डायरेक्ट पेमेंट विचारताय. काय? असं डायरेक्ट फॉर्मॅटने काम करा, जरा चांगलं वाटतं. अच्छा, मग सांगू शकता आता पेमेंट करायला काय प्रॉब्लेम येतो आपल्याला? हा, थोडा फंडचा इश्यू आहे आता. फंडचा इश्यू आहे का सर? फंडचा इश्यू सांगू शकता किती दिवसापासून आहे? महिन्यापासून आहे, दिवसापासून नाही. 1 वर्ष झालं सर. 1 वर्ष हा ना. फंडचा इश्यू होतो तुम्हाला? 1 वर्ष झालं, अजून फंड इश्यू नाही निघाला. मग लोन तुम्हाला आम्ही सुचत दिलं ना की तुम्हाला टायमर पे करायचे. तुमचा आवाज कमी येतो मला. मी बोलतोय लोन तर तुम्हाला या बेसिसवर दिलं ना की तुम्हाला टायमवर पेमेंट करायचं येतं म्हणून. हो. मग तुम्ही टायमवर तर पेमेंट केलं ना सर. आतापर्यंत मी बघतोय त्याच्यामध्ये तुम्ही 4 पेमेंट केले. हा ना. डिसेंबरला, 2024ला, 25 हा. जानेवारीला. पैसे नाही राहिले ना पेमेंट करायला. तर 2025 मे पासून तुम्ही पेमेंटच नाही केले याचं. तुम्ही तुमच्या नाही केलं, अजून 14-15 लोन आहे त्याच्या पण नाही केलं. हा, मग सर जर तुम्ही केलं नाही तर मग ऑगस्ट 2025ला ऑगस्ट 30ला तुम्ही लिंक का मागवली सर? काय? हा, डिसेंबर 13 तारखेला 2025 मध्ये लिंक का मागवली? 10,000ची, 9,000ची का मागवली? कोण मागवली? तुम्ही लिंक मागवली सर, तुम्हाला पेमेंट करायचं. मी कशाला मागू? मला काय करायचं लिंकची? अच्छा, तसं नाही का? मग ठीक आहे, एक काम करा सर, मग आता तुम्ही 10,000 पे करून द्या. हे काम करा, माझ्या अकाउंट मध्ये टाका, मी करतो 10,000 रुपये. काय? माझ्या अकाउंट मध्ये 10,000 टाका, करतो मी लगेच. 10,000 तुमच्या अकाउंटला टाकू तुम्ही. हो. तर तुम्हाला बोलायला पण थोडं काय वाटत नाही का? काय वाटतं? आता मी तुम्हाला बोललो फंड इश्यू पैसे नाही. आता तुम्ही त्यानंतर तुम्ही बोलणार की 10,000 भरा. आता 10,000 मग टाकावं लागेल अकाउंट मध्ये. तुम्ही कामाला नाही येत का? 1 वर्षापासून कामाला कामाला जातो पण पैसे जास्त येत नाही ना. मग कोणत्या बेसिसवर लोन? आता एक लोन क्लिअर करतो. आता बघा, एक सेटलमेंट झाला माझ्या किती. तुमचे पैसे मॅनेज नव्हते त्या कंपनीची चुकी नाही ना सर? मी कुठं बोललो कंपनीची चूक? मी बोललो का सर? मग मी तेच सांगतोय ना, मग पेमेंट करून द्या. मग ते सांगता पण तुम्ही काय अनलॉजिकल सांगू नका ना. ऐका ना, जे लॉजिकल असेल तेच सांगा. तुमच्या मनात जर कंपनीची चूक आहे, कंपनीची चूक. आता तुम्हाला तिकडे कामाला ठेवलं म्हणजे काय कंपनीची चूक आहे का? अरे ऐका ना, तुम्हाला जर तुमचं इंटेन्शनच नाही पेमेंट करायचं तर सांगा. तसं मग मी पुढे जे पण लिगल ऍक्शन असेल ते लिगल डिपार्टमेंटमध्ये तुमची केस टाकतो. ठीक आहे? आता इंटेन्शन सांगितलं ना तुम्हाला, पैसे नाही सध्या. आम्ही तेच सांगतो, जे पण कंपनी ऍक्शन घेईल तुमच्यावर, जे पण लिगल ऍक्शन घेतील लिगल. अरे जे पाय काय घेणार आहे, जे काय केस करायचं. ठीक आहे? हा, ते बरोबर आहे. हा ठीक आहे, मग तुम्हाला बोलून पण मतलब नाही सर. हा, काही मतलब नाही. ठीक आहे सर, डायरेक्ट कोर्टामध्ये येऊन बोला सर. ठीक आहे? हा, वॉरंट तरी पाठवा आधी. समन तरी पाठवा. वॉरंट पहिला घेऊन येणार आहे विजेटर तुमच्या. समन वॉरंट तुम्ही नका घेऊन येऊ, ते पोलिसचं काम आहे, तुमचं नाही. मी नाही. वॉरंट आहे ना तुमचं काम नाही, विजिटरचं पण काम नाही वॉरंटचं.
नाही तू व्हिजिटर आणि पोलीस जर तुम्हाला माहिती नसेल ना तर आधी माहिती घ्या लिगलची, नंतर बोला माझ्याशी. मला माहिती आहे ना, खूप माहिती आहे सर. काय माहिती? मग तुम्ही सांगितलं मला की वॉरंट व्हिजिटर घेऊन येणार. कधी येणार विजिट? काय व्हिजिटर वॉरंट काय व्हिजिटर कडे येतो का? आजच्या दिवशी ना कधी पण येणार सर. ठीक आहे. काय पण बोलतोय. काय पण बोलताय आणि मग काय? अरे सर एक तर तुमचे पैसे भरण्याची कॅपॅसिटी नाही आणि तुम्ही अरे माझी कॅपॅसिटी नाही तर मग दिले का झालं झक मारायला? काय माझी कॅपॅसिटी नाही तर मग झक मारायला दिले? झक मारायला कॅपॅसिटी नाही तेव्हा बघायची होती ना माझी कॅपॅसिटी. मागे थोबडं बघितलं होतं तेव्हा. 1 वर्षापासून कॅपॅसिटीच बघतोय ना तुमची. 1 वर्षापासून मग कॅपॅसिटी नाही तर मग द्यायची नाही ना. कशाला देतात बिना कॅपॅसिटी वाले लोकांना? तुम्ही घ्यायचीच कशाला? घ्यायचे नव्हते ना तुम्ही, घेतले कशाला? अरे मला काय, मी तर कुठं पण जाऊ घ्यायला. जर माझी कॅपॅसिटी नाही तर देणार का मला कोणी? कशाला दिलं मग कॅपॅसिटी नाही तर? एक गोष्ट सांगू ना, तुम्हाला हा? सरळ बोलतायत कंपनी का कॅपॅसिटी बघून देतं का सिव्हिल बघून देतं? टीव्ही वगैरे थांब तुझ्या कलेक्शन टाकतोय. नवीन नवीन लागलाय का कलेक्शन मध्ये? काय बोलताय सर? तुम्हाला स्वतःला करायचं का? का तू नवीन नवीन लागलाय का कलेक्शन मध्ये? कॅपॅसिटी नाही तर नाही घ्यायचे. जेव्हा आहे ना तू स्वतःच्या आहे ना एनबीएफसी किंवा बँक उघडेल ना तेव्हा आहे ना मला सांगायचे कॅपॅसिटी नाही तर कशाला घ्यायचे. नॉर्मल कलेक्शन मध्ये काम करतो ना तेवढंच बोलायचे. तेवढं आहे ना कंपनीचे कोड ऑफ कंडक्ट, त्याच्या पुढे नाही. अरे मग 1 वर्षापासून काय करताय तुम्ही? अरे 1 वर्ष असू दे की 2 वर्ष, तू कलेक्शनचा आहे ना मग कलेक्शन मध्ये जेवढं ऑथॉरिटी आहे तेवढंच बोलायचं. तेच सांगतो ना, 1 वर्षापासून काय करताय तुम्ही? म्हणजे तुम्ही डान्स दरवर्षी करतोय, करता तुला का? पण करायचे. नाही ऐका ना दरवेळेस करता का तुम्ही? कोणत्या पण एजंटला असं कोणाचा पण कॉल आला? अरे मी 1 वर्षापासून नाही भरतोय. मग तुला ऑथॉरिटी आहे का? तुम्हाला बोलू शकतो का कॅपॅसिटी नाही तर कशाला घ्यायचे? सर तुम्हाला पण अथॉरिटी नाही सर पेमेंट थांबून मला ठेवायची. नाही ऑथॉरिटी. ठीक आहे माझ्यावर कंपनी ऍक्सेल घेईल. आता तू जर हे शब्द बोललाय तर तुझ्यावर पण ऍक्सेल घेईल, चालेल ना? मी तेच तर सांगतो ना तुम्हाला, तेच तर सांगतो ना. तुम्ही दरवेळेस ना तुमचं पहिली बात आहे ना इंटेन्शन नाही. तुमचं इंटेन्शन अरे माझ्या इंटेन्शन नाही तर मग कंपनीला सांग ना इंटेन्शन नाहीये. तुला जे ऑथॉरिटी नाही ते शब्द नाही वापरायचे ना. ऐका ना, तुम्ही फोन ठेवू शकता. माझं आहे ना तुमच्यासोबत बोलण्याचा टाइम वेस्ट आहे. टाइम वेस्ट मग बोलायचं नाही ना. डायरेक्ट फाईल अपडेट करायचं. तेच सांगतोय, तुमचा पण टाइम वेस्ट होईल, माझा पण टाइम. आरटीपी टाक चल. हा काय आरटीपी टाक. आरटीपी टाकू? अच्छा. कॅपॅसिटी नाही तर कशाला घ्यायचे? आता लागलं असेल कलेक्शन मध्ये. अच्छा आता लागलं. तुम्ही खूप दुसऱ्या केसवर काम कर चल. तुम्ही खूप पहिल्यापासून काम करताय का सर? अरे मी स्वतः बँक मध्ये काम करतोय, मला काय शिकवतोय? बँक मध्ये काम करताय? ठीक आहे. बँक मध्ये काम करताय म्हणून लोन काढून पैसे नाही भरत. तरी ज्ञान नको देऊ. आरटीपी टाक. ज्ञान नाही देते सर तुम्हाला सांगतो सर. कॅपॅसिटी नाही तर कशाला घ्यायचे? जेवढं ऑथॉरिटी तेवढंच काम करायचं. बँक मध्ये आता तुम्हाला तू आहे ना, तू कलेक्शन मध्ये काम करतो ना, मी स्वतः ना कलेक्शन मध्ये फाईल पाठवायचे. तुम्ही टेन्शन घेऊ नका ना सर. जे पण बघा ना, आले की कंपनी बघा, कंपनीचे पण ऍक्शन घेऊन ते तुम्हाला फेस करा. कंपनी घेईल ते मला माहिती काय घेणार आहे. तुझ्या काम आहे तेवढं काम करतो. तेवढंच काम करतो. जास्त बोलायचे नाही. कॅपॅसिटी तू स्वतःची कॅपॅसिटी बघ पहिले. सर ऐका ना, तुम्ही ज्या दिवशी बोलताय ना कोणाला पण काय पण ते विचार करा. अरे तुझी मी आहे ना तुझी लायकी बघून बोलतोय. तुझ्या कॅपॅसिटीचा शब्द काढला नसता ना मी हे बोललो पण नसतं एवढं. सर ऐका ना, लायकीची गोष्ट तर माझ्यासोबत करूच नका सर. ठीक आहे, माझी लायकी खूप चांगली. तुझीच काढतोय. तुला जर कंपनीच्या बरोबर कोड ऑफ कंडक्ट माहिती नाही, आरबीसी गाईडलाईन तुला माहिती नाही, काय बोलायचे काय नाही बोलायचे ते तुला माहिती नाही तर कशाला कलेक्शन मध्ये काम करतोय? पाप नाही करायचं ना. मी तुमच्यासारखा पाप तर नाही करायचं ना. मी मेहनतीचे पैसे खातोय. मी पैसे खातोय. पैसे नाही भरत. मी पैसे खातोय. समजलं का? मग तुमच्यासारखं मी पाप नाही करायचं ना, आता सर. मी तुझी नोकरी पण खाणार. थांब तुझ्या एजन्सीचं नाव सांग बरं. एजन्सीचं नाव सांग. मी कशाला सांगतो? मग कशाला झकमारायला फोन केला? मग नाव सांगता येत नाही तर मग अरे तुम्हाला बोलायला थोडं पण वाटतं का? तुला काय वाटतं का? तुला मी एजन्सीचं नाव विचारतो, नाव सांग पहिले. तुमच्यामध्ये माणुसकी नावाची काय गोष्ट आहे का? अरे तू तुझ्या आहे ना पहिले एजन्सीचं नाव सांग मला. तुम्हाला हे कळतं? कुठल्या एजन्सी मधनं बोलतोय? कुठल्या एजन्सी मधनं बोलतोय? काय सांगू शकत सर, कंपनीची अथॉरिटी नाही सांगणार म्हणून मी नाही सांगू शकत तुम्हाला. कंपनीची ऑथॉरिटी कोणी म्हणलं कंपनी ऑथॉरिटी देत नाही? काय सांगू शकत सर. हा? काय सांगू शकत? मनाने ऑथॉरिटी बनवतोय का तिकडे बसून? लोन काढताना एजन्सी विचारली होती का? पण मी काय बोलतोय, तुझे टीएल ला सांग. तुझे टीएल ला हे ना बिना फर्जी आहे ना, फर्जी आहे ना ऑथॉरिटी वगैरे ना, हे नका सांगू कस्टमरला. कंपनी सगळं ऑथॉरिटी देते. आयडी कार्ड आहे, दुसऱ्या एजन्सीचं नाव आहे, सगळं ऑथॉरिटी भेटते. माहिती का तुला? मी मला तुझं बोलले ना माझी लायकी नाही तर माझ्या लायकीनुसार आहे ना सर. मी येतोय कामाला, मी माझ्या कष्टाचं खातोय. मी सर लोन नाही काढत आहे आणि लोन काढून मी लोन काय भरण्यासारखं आहे म्हणजे नाही भरण्यासारखं नाही करत. तुझी लायकी पण नाही मला वाटतं ना. तुला कोणी डीआरए सर्टिफिकेट दिलंय का कोणी? पैसे तुम्ही नाही भरत आणि मला बोलतो अरे मी नाही भरत. तुला कुठं मिरची लागते रे?
कशाला मिरची लागेल सर? तुम्ही मग तुमच्या कशाला पैशाने तुझ्या वगैरे गाडीत मला काय ज्या मिरची लागते? कंपनीने मला ते वगैरे काय काम कळलं करायला नाही. मी तर तुम्हाला बोलू शकतो ना तुला सर. जेवढं आहे की कंपनी नाही? काम दिलं तेवढं काम कर ना, जास्त कशाला मग बोलतोय? मी तेवढंच काम करतो ना सर, तेवढंच मग? काम करतो ना. लायकीची बात कशाला आहे ना मग खाऊन माझ्यासोबत बसलो, करू आवडून नका सर. बसलो, ठीक आहे, जेवून लायकीची बात बसलो? माझ्यासोबत करू नका सर. ठीक आहे, लायकीची बात करूच नका लायकी सर. आहे तुझी, इथं लायकीवर दिसतंय बोलतोय सर, मी. इथं दिसतंय सर, इथं दिसतंय बघा. मी काय मी दिसतंय? माझ्या कष्टाचं खातो, तुमच्यासारखं नाही सर. 2% लोन चॉकलेट चाट काढून तुला, मी तू लोन आता काढून मला काय डिफॉल्ट करतो बोलणार, काय ज्ञान कंपनीमध्ये. देणार, कॅपॅसिटी देणार, ते कशाला घ्यायचे आणि डिफॉल्ट नाही खाऊन करायचं ना बसलोय. सर कंपनीमध्ये. तुम्हाला स्वतःला अजून पण माहिती आहे. बसलोय, बघायचं का तुला? डिफॉल्ट नाही करायचं ना मी कंपनीमध्ये लोन ज्या ज्या काम कर, आरटीपी टाक. आरटीपी टाका, टाकतो ना सर. ते जास्त ज्ञान नाही त्याच्या, आरटीपी टाक, दुसरे काही काम कर. यायले खाऊन बसलोय, ते करून बसलोय. यायले तुमच्या भाषेवर एवढं काम आहे तेवढं काम करता येत नाही बरोबर, जास्त ज्ञान द्यायला आलं इकडे. हा सर, तुमच्या भाषेवरून कळलं का मला सर? कळलं मला तुमच्या भाषेवरून. चल चल चल, दुसऱ्या फाईलवर काम कर चल. हा हो. हेलो। हेलो। हाँ जी। हाँ जी सर, स्टेट बैंक ऑफ इंडिया से बात कर रहा हूँ मैं। ओके। आपके जो क्रेडिट कार्ड है उसकी रिगार्डिंग किससे बात पेमेंट करनी थी? मुझे बात करनी है सर जी। 2 मिनट, आपकी डिटेल्स लोड हो रही है। ओमकार कदम जी से। अच्छा, आप कौन बात कर रहे हो? ओमकार चंद्रकांत कदम, ये मेरा नाम है। ओके, तो आपने क्रेडिट कार्ड लेते टाइम सिर्फ ओमकार कदम डाला है नाम, तो इसमें हम लोग को ओमकार कदम ही शो कर रहा है। ठीक है, आप मेरे फादर का नाम डाल दीजिए। हम लोग ये नहीं कर सकते, आपको कस्टमर केयर में बात करके आपको नाम डालना पड़ेगा। तो आपने फोन क्यों किया फिर? जो 3 महीने से आपका पेमेंट बाकी है ना, उसकी रिगार्डिंग। अच्छा, पेमेंट नहीं हुआ ना वो, बराबर, तो पेमेंट करवा दीजिए। करवा देंगे, कभी पैसा आएगा तभी। पैसा आएगा तभी, मतलब 3 महीनों का टाइम ले चुके ना सर जी आप। और 3-4-6 महीना ले लूंगा मैं, जब तक पैसा नहीं आएगा तब तक। बट सर इतना अच्छा कैसा आपका फिश एंड फिश सप्लाईज का बिजनेस है। बराबर, आओ ना मेरे दुकान पे आओ ना, मालूम पड़ेगा दुकान है या नहीं है। आपने जो एड्रेस दिया है शॉप का, गणेश मार्केट सेक्टर 2 ऐरोली में, वहाँ पे रहेगा ना सर? उधर अभी उधर मैंने मुजरे का ये डाला हुआ है। आओ रात को मुजरा विजरा देखने के लिए। मुजरा चालू की है। एक तबले वाले का कमी आता है तुमको, तबला बजाना। आज रात का प्रोग्राम है, तबले वाले को ढूंढ रहा हूँ। लेकिन मैं क्या बोल रहा हूँ सर जी, आपको तो ये प्रॉपर जो आपका अमाउंट है 1700 रुपया, वही पेमेंट करवाने के लिए नहीं हो रहे हैं। वही तो इसके लिए, हाँ तो इसके लिए बोल रहा हूँ। नहीं, मैं अगर तबले वाला बजाने आऊँ तो हाँ। मेरा पैसा चुका पाओगे? हाँ, तो पहला मेरा एडवांस बुकिंग दे दो। जीपे नंबर बताओ तुम्हारा। जीपे नंबर नहीं, आप अपने कार्ड में डाल दीजिए, मैं ले लूंगा उधर से। किधर डालूं? गार्ड में डाल दूं? कार्ड में CARD। अच्छा, CARD। अच्छा, मेरे को लगा गांड में क्या कुछ भी बोलते हो, प्रोफेशनल कॉल है ये? प्रोफेशनल कॉल है सर जी, आप ही प्रोफेशनल का अनप्रोफेशनल ले रहे हो। बराबर, तो तबले बजाने आ जाओ, मैं तुम्हारे गांड में मैं मेरे कार्ड में पैसा डाल देता हूँ। पहला एडवांस दे दो सर जी। अरे एडवांस मेरे को ही नहीं मिला, तुमको कैसा दे दूं? तुम आओ तबला बजाने, वहाँ पैसे की बारिश होगी ना तो अपन समेट लेंगे और तुमको ऑन ड्यूटी तुमको दे दूंगा मैं पेमेंट। और कार्ड में डालने के लिए मुझे बैंक में डालना पड़ेगा कि कैश उड़ाएंगे लोग वहाँ पे। अकाउंट में रहेगा ना सर जी, क्योंकि रोज का तो चालू रहेगा कुछ ना कुछ। क्या रोज का? जो आप जो भी फंड्स वगैरह कमाते रहोगे आपके शॉप से आता रहेगा। अरे नहीं ना, चुतिया बनाने का धंधा चालू है मेरा। सुबह से शाम तक चुतिया बनाता हूँ नाके पे बैठ के, और रात को मुजरा, वो भी वो तबले वाला भाग गया है। हाँ, इसके लिए मैं बोला तब। हाँ, मेरे नाके पे। कौन से बोले तो नाका है मेरा उधर, मेरे घर के उधर। जो तुम तो अभी एड्रेस तो बोले। अब जो आप वहाँ पे रहते हो ना? हाँ, उधर ही रहता हूँ।
और कहाँ जाऊंगा भाई साहब, गरीब आदमी हूँ। वहीं तो मुजरा चालू किए है। आज रात का मेरे को टेंशन है, तबले वाले का कमी है। तबला कौन बजाएगा? एक तो मेरे को आता नहीं, इसके लिए तुमको पूछा, तुमको आता है क्या बजाने? नहीं मेरे को आपका 2 मिनट मैं आपका एड्रेस देख लेता हूँ एक बार। तो बिना आपका address बता- सब कुछ देखते नहीं हो तू। अभी कोल ओपनिंग भी की है तो गधे के जैसा कोल ओपनिंग की है, नाम मालूम नहीं और भीख मांगना चालू। फिर बाद में बोलते हैं रुको सिस्टम लोड हो रहा है। हाँ नहीं, नहीं, ओमकार कदम नहीं इतना आप बोल रहे हो ना। एक मिनिट को। आपका अरे काय नया माहिती address कोण मूर्ख आहे रे टेलिकॉलर। हा हॅलो. एवढा आहे माहिती आहे ना हा टेलिकॉलिंगचा हा. नवीन जो ऍड्रेस दिलाय ना अजून एकदा द्या. काल काय नाव आहे? तुमचं काय नाव आहे तुमचं? आमचं नाव काय असं ना तुमच्या वाईफने अरे तुमचं नाव काय आहे? योगेश योगेश काय लावतोस? कांबळे. अजून काय? कानोळे. कांबळे KAMBELE. स्वतःची स्पेलिंग पण येत नाही, गडबड करतो. कांबळे. हा मग तुम्हाला स्पेलिंग पण सांगायला लागले आता. लागायला लागेलच. आता 1 मिनिट थांब. आता मला तुमची एम्प्लॉय आयडी सांगा. काय म्हणून सांगा तरी. एज पर RBI. ऐका कांबळे काम साहेब. करूत ना. अरे काम करू माझं खेतर लांब करू. ऐका कांबळे साहेब, मी काय म्हणतो, शिकवलं ना आपल्याला. एज पर RBI गाईडलाईन्स तुम्हाला जेव्हा कॉल ओपनिंग करता ना तेव्हा तुम्हाला एम्प्लॉय आयडी सांगायची पण असते. तरी मी इग्नोर केलं, पण मी आता इग्नोर करणार नाही. कारण की तुमच्यासारख्या मूर्ख लोकांना तिकडे टेलिकॉलिंग साठी बसवलं तर माझा प्रश्न उठणारच. आय एम द कस्टमर. की कुठल्या ह्या 2% मूर्ख लोकांना तिकडे बसवलं? DRAB कम्प्लीट आहे का? 100 तासाची ट्रेनिंग पण झाली आहे का? देव जाणे. पूर्ण सर्जी सगळं झालेलं आहे आमचं. अरे घंटा झालेलं आहे. तू बोलताना एवढं असं करतोय तेव्हाच मला समजलं का हा आहे ना आमची सडक छाप कुठून तरी लुख्याला उठून छपरीला आणलाय आणि बसवलंय तिकडे. समजायला लागले साहेब. 1700 रुपये तुम्हाला भरायला होत ना आणि तुम्ही अरे 1700 काय? मी 17 रुपये नाही भरणार याच्यावर. फाटलाच साहेब. तुम्ही तर फाटली बरोबर तुमची? शकत नाहीत ना. तुम्हाला फाटली नाही. फाटायलाच पाहिजे. शिवायला तुम्हाला दर्जी करत जावं लागेल. आणि तुम्ही प्रॉपर एक्सपिरियन्स वाली माणसं. आता कसं बोलले? आता NP झाले का त्याच्या? किती दिवस झाले? DPT काय तिकडे? 30 days. 30 days? 30 days म्हणजे तसं नाही. मग कसं? तुमचं पेमेंट NPA टॅग लागलाय का त्याच्यावर? नाही. हा ते NPA लागू दे, त्यानंतर राईट ऑफ लागू दे, त्यानंतर आपण सेटल करू याचं. कांबळे तुम्ही काय लिहून घेतलं होतं कुठं की NPA झाल्यावर मग मी पैसे भरणार म्हणून? मग तुम्ही मला लिहून दिलं तर काय? तुम्ही तेव्हा कुठे होते कांबळे? तुम्ही कांबळे अरे मी काय म्हणतो, तुम्ही कांबळे आडनाव लावता तर तुम्ही काय विनोद कांबळेचे गाववाले झाले काय? कोण विनोद कांबळे? काय ओळखत पण तुमचा नाही. आता बोलणार तो माझ्या समोर असते ना, एक असं कानपडात वाजवली असती ना कांबळे, चड्डीत मुतलं असतं आणि पिवळी झाली असती चड्डी. या ना मग या. कुठे येऊ? जो तुमचा काल वाईफने नवीन ऍड्रेस सांगितला ना तिथं या. तिच्यात तर बसलोय मूर्ख. अदरवाईज इकडे या आमच्या ब्रांच मध्ये डायरेक्ट. चला कुठल्या ब्रांचला बसतो तू? अंधेरी चकाला ब्रांच. अंधेरी चकाला ब्रांच. ओके. तुझं नाव तर चल मी ऐकलं. एम्प्लॉय आयडी सांग. तिकडे येऊन कुठे शोधणार मी? तिकडून डायरेक्ट माझं नाव सांगितलं तरी भेटून जाईल. काय भेटलंय? माझं नाव जरी सांगितलं ना कोण पण तुम्हाला आतमध्ये येऊ देईल. अरे जे आयला कस्टमरला बँकवाले थांबवतात का मला तुझं नाव घेऊन आतमध्ये यायला? तुझी एम्प्लॉय आयडी सांग. मी इकडे बसून RBI ला कंप्लेंट टाकीन. एस्केलेशन टाकीन मी. या मूर्ख माणसाला कुठे बसवलंय? याला बोलता पण येत नाही. सांग एम्प्लॉय ते सगळं सांगून सोड रे तू. सांग पटकन एम्प्लॉय आयडी मला. पैसे भरायचे नाहीत पण ते सगळं सोड. पहिले एम्प्लॉय आयडी सांग ना. पैसे तर भरायचे. अरे मूर्ख माणूस, जेव्हा तू सांगतोस का माझं नाव हे आहे कांबळे, मी बोलतोय SBIच्या बिहाफ मधनं, साहेब माझी ही एम्प्लॉय आयडी आहे सो एन सो, आणि मला बोलायचं होतं
ओमकार कदमशी. मग मी आवाज देतो, हो साहेब मीच बोलतोय. ही अशी प्रॉपर कॉल ओपनिंग असते. बरोबर आहे. तर तू मला सांगितलंस काय, एम्प्लॉयडी तुला सांगायला एवढी तुला घाबरतोय, तुझ्या मागून धूर निघतोय. एम्प्लॉयडी तू जेन्युइन माणूस असता. ऐक, मी पैसे भरो की नाही भरो तो नंतरचा माझा विषय आहे. ऐक, मी पैसा भरला किंवा नाही भरला ते आपण बघून घेऊया, मी बघून घेईन. बरोबर आहे. तुझं काम आहे ते प्रॉपर तरी कर. तुला पगार फुकटचा भेटतोय का? एक तर तुझ्या घराचं चूल आम्ही लोक पेटवतोय, त्यात तू बोलायला पण तुला थरथरतोय, कापतोय, बोलायला विचार करतोय. 1700 रुपये माझी घरची चूल पेटणार आहे. चूल पण अरे मूर्ख माणूस, 1700 असो की 7 रुपये असो, तू फोन करतोस ना आमच्यासारख्या लोकांना, मग आमच्यासारख्या लोकांमुळे तुझ्या घराचं चूल पेटतंय. हे मी सांगतोय. मूर्ख आहेस का तू? मला माहिती आहे तुझं शिक्षण जास्त नाही म्हणून तू एक ही नोकरी करतोयस टेलिकॉलिंगची. एक्सेप्ट. समजायला लागले तू चांगला शिक्षक असताना सुशिक्षित तर कुठच्या कुठे असतं. तुला लॉजिक पण माहित नाही, मला काय एक्सप्लेन करावं लागेल आता? नाही मला पण समजायला लागलंय साहेब. मग समजलं ना. आमच्यासारखे लोक पैसे भरत नाही, डिले करतात, लेट भरतात म्हणून तुम्हाला तिकडे ठेवलंय. नाही तर तुम्हाला कोणी कुत्रा विचारलं असतं का? आम्ही टाइमावर पेमेंट भरला असता सगळ्यांनी तर तुम्हाला कोणी कुत्र्याने विचारलं असतं का तिकडे? तुमच्या मागे सुपरवायझर, टेलिकॉलर कशाला ठेवले, सॉरी टीएल कशाला ठेवलेत? उपटायला, तुमची वाजवायला. पण आहे सकाळी 8 ते संध्याकाळी 7 पर्यंत तुमची वाजवायला. नाही मी पण मानतो ना साहेब. मानतो ना, मानावंच लागेल. आमच्यामुळे तुमचं घर, तुम्ही अन्न खातायत, नाही तर कुठेच्या कुठे असते उपाशी आणि लाचार. पण काय आहे, तर एक काम करायचं याच्यावर कांबळे, आरटीपी टाकायची, रिमार्कला फंड इश्यू टाकून केसला फ्लो करून टाकायचं. कारण की आज झाली 23 तारीख, एवढ्या दिवसांनी मी भरलं नाही तर 7 दिवसामध्ये तू काय उपटून घेणार आहे माझं? ठीक आहे, आरटीपी टाकून दे याच्यावर. ऐका तरी 2 मिनिटं. हा 2 नाही 4 मिनिटं ऐकतो, बोल ना कांबळे. मी एवढंच बोलतोय की आम्ही इथे एवढं कुणाला समजायचं बघतोय ना, तर समजलं नाही किंवा पेमेंट नाही भरला ना. अरे घंटा तुमचं काम समजवायचंय, तुमचं काम फक्त तिकडे अपडेट करायचंय कांबळे. अपडेट करायचं आहे. कांबळे फक्त